एका सख्ख्या बहिणीवर ठेवलेला जीवापाड विश्वास आणि त्याची किंमत एका संपूर्ण कुटुंबाला जीवाने चुकवावी लागली. नेमकं काय घडलं पाहूया. पंजाबमधील पटियाला येथे एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणी आणि वाढत्या मानसिक तणावामुळे एका कुटुंबाने विषारी पदार्थ सेवन केल्याचा प्रकार घडला. या घटनेत 45 वर्षीय माजी बँक व्यवस्थापक आणि त्यांच्या 13 वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नी आणि 11 वर्षांचा मुलगा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार 8 जुलैच्या रात्री कुटुंबातील 4 सदस्यांनी घरात तयार केलेल्या ज्यूसमध्ये विषारी पदार्थ मिसळून त्याचे सेवन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही वडील आणि मुलीचा जीव वाचू शकला नाही. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हे कुटुंब अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. मोठी रक्कम उधार दिल्यानंतर ती परत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्जाचा वाढता बोजा, हप्त्यांचा ताण आणि आर्थिक अडचणी यामुळे कुटुंबावर मोठा मानसिक दबाव निर्माण झाला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नेमकी जबाबदारी कोणाची आणि या घटनेमागील सत्य काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अशा घटनांमधून आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती काळजी घेणे आणि अडचणीच्या काळात कायदेशीर तसेच सामाजिक मदत घेणे किती महत्त्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते.